दादा आम्ही जर मरी जातो तर काय करतो आम्ही इच्छेतले काय करतो त्या इच्छेतले आम्ही मला लेकरं सगळा उकडा बनणार असता। घाटनांद्रा परिसरामध्ये 2 दिवसांपासून ढगफुटी सदृश्य पाऊस झाला होता। त्यानंतर काल रात्री शिंदाळ गावामध्ये या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या गावातील नदीकाठच्या घरांमध्ये शेतांमध्ये अतिशय खूप मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि त्याच्यामध्ये अनेकांच्या शेत्या वाहून गेल्या। त्याचबरोबर गावातील जे नदीकाठची घरं होते त्या घरांमध्ये जवळपास डोक्याबरोबरचं पाणी होतं। यामध्ये नदीकाठचे रहिवासी असलेले एक आजी आहेत, त्या आजींनी त्यांचा जीव कसा वाचवला आहे आणि त्या कशा परिस्थितीमध्ये जिवंत राहिल्या हे आपल्याला सांगणार। आजी स्वागत आहे तुमचं मधुर खानदेशमध्ये। आम्ही तुमच्या सोबत आहेत, काही काळजी करू नका। काय सांगाल काय झालं होतं? पाणी आलं दादा, पहिले माझ्या लेकाचा फोन आला, तो म्हणे ताई पाणी येतंय तू सावध राह। मग तू फोन ठेवत नाही तर पाणी आलं मागून मी पुढून बी तर हे काय म्हणत मला तू खिडकी धर। मी त्याला सांगतो तुम्ही खिडकी धरा। खिडकी धरल्यावर आम्ही इथलं बरोबर काय इथलं पाणी आलं डायरेक्ट पुरे भांडे ते पुरे माझे सत्यानाश झालं। बारीक बुरीक भांडे सुद्धा गेले दादा मायवाले। पण मी काय म्हणे आपला जीव वाचला तर गच्ची झालं। मग कोणी काय म्हणे वरती कोणी म्हणे काही म्हणे पण आम्ही घरी खिडकी धरून राहिलो डायरेक्ट। तुमचे पती सोबत आहे तुमच्या? माझे पती सोबत होते, पती बी नाही, आम्ही डायरेक्ट धरले होते खिडकी डायरेक्ट दादा। आम्ही किती वेळानंतर तुम्हाला लोक 5 तास उभे राहिलो डायरेक्ट आम्ही। तुम्ही बाहेर कशी निघाले? मग निघाले पाणी कमी झाल्यावर 4:30 वाजता लोकांना मला काढलं डायरेक्ट। माझ्या पोऱ्यानं पलाटवरचे यांचे मुलं आले होते त्यांना काढलं मला डायरेक्ट इथल्या पाणीमध्ये काढलं डायरेक्ट। आता आम्ही आल्यानंतर बघितलं तुमचं ते सगळं सामान बाहेर जिवारी धान्य सगळं फेकावून गेलं डायरेक्ट, काहीच नाही। शासनाला काय मदत म्हणून काय अपेक्षा तुमची? तुम्ही वरती जाऊन या किती नुकसान झाले दादा। आम्ही जर मरी जातो तर काय करतो आम्ही इच्छेतले काय करतो त्या इच्छेतले आम्ही मला लेकरं सगळा उकडा बनणार असता। रडू नका मग सगळे आले बिचारे सगळे धावले मग डायरेक्ट नुसते बॅटरी का चमका तिकडले लोक चमका तिकडले चमका इकडले लोक सुद्धा राय मारत इकडले सुद्धा म्हणत निघू नका तुम्ही बाहेर निघू नका असे म्हणत बिचारे सगळे बॅटरी का चमका आहेत। आता तो प्रसंग गेला निघून गेला त्याच्यानंतर आता या ठिकाणी सर्व व्यवस्थित झालेलं आहे। घरातली स्वच्छता तुम्ही करताय? हो, लहानपणी आपण होतो, आपण ऐकलो होतो मोडून पडला संसार साडला पण मोडला नाही कणा। तुम्ही दोघी नवरा बायकोंनी हा कणा मोडलेला नाहीये, तुम्ही पुन्हा संसार सुरू केलेला आहे। केलाय संसारच नवीनच केला मी। या ठिकाणी आजीबाईंना अश्रू अनावर झाले आहेत की या अतिशय वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या संकटामधून बाहेर निघाले आहेत। गावातली मंडळींनी त्यांना नंतर पाण्यातून बाहेर काढलं आहे। त्यांच्या शेजारी काही गुरंढोरं होती, गुरंढोरं आवाज देत होती परंतु त्या गुरंढोरांना ते जाऊ शकत नव्हते। नंतर त्यांना हे जर तिथे पोहोचले असते तर त्या गुरंढोरांचा जीव देखील वाचला असता, परंतु परिस्थिती वाईट होती, काळ फार खराब सुरू होता। आपण या कुटुंबाला शासनाच्या वतीने मदत मिळावी या हेतूने या ठिकाणी सरकार दरबारी विनंती करणार आहेत। आपण नक्कीच यांना मदत करावी अशी माझी देखील आपली पत्रकार म्हणून विनंती आहे। आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओत भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।